गोष्टी आउट ऑफ कंट्रोल जातात, जेव्हा गोष्टींवर, आमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर किंवा आमच्यावर होत असलेल्या अन्यायावर किंवा जे पण आज आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आजार आहेत, जेव्हा त्याच्याविषयी आम्ही काही करू शकत नाही, तेव्हा आम्ही काय केलं पाहिजे, आज आम्ही याच्याविषयी बोलणार आहोत. आणि आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये युद्ध आहेत, आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये तर असं आहे की त्यांच्या जीवनातली जी परिस्थिती आहे ती आवाक्याबाहेर गेलेली आहे, आणि असं होत आहे की मी यातनं बाहेर पण पडू शकत नाही, मी त्याच्यामध्ये राहू पण शकत नाही, आणि मी त्याविषयी काहीच करू शकत नाही. आणि मग जेव्हा असं आउट ऑफ कंट्रोल आपल्याला लाईफ वाटतं, तेव्हा आम्ही काय केलं पाहिजे, आज आम्ही या वचनावर विचार करणार आहोत. काही लोकांच्या जीवनामध्ये आजार आहेत, जे कॅन्सर सारखे आजार आहेत, जे ज्या आजारांचं डॉक्टरांकडे पण कुठला इलाज नाहीये. काही लोकांच्या जीवनामध्ये कर्ज आहेत, काही लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत, काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना मुलं होत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे, काही लोकांना लग्न होत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे, काही लोकांच्या घरामध्ये कोणी दारू पित आहे किंवा ड्रग्ज घेत आहे, कोणी आमचाच एखादा व्यक्ती व्यभिचारामध्ये आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना काम मिळत नाहीये, काही लोकांच्या जीवनामध्ये काम आहे परंतु तिथे त्रास आहे, सॅलरी कमी आहे, काही लोकांचे बिझनेसच चालत नाही आहेत, काही लोकांच्या जीवनामध्ये डिप्रेशन आहे, काही लोकांना स्वतःच्याच इतक्या साऱ्या गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये की ज्याच्यावर आमचा कंट्रोल नाही आहे. प्रियांनो, आज या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत. आणि